Hello students, good morning. We are learning your topic Introduction to Microbiology which belongs to Science and Technology Part 2. पहा आपण तुमचा 10th स्टँडर्डचा इंट्रोडक्शन टू मायक्रोबायोलॉजी हा टॉपिक नंबर 7वा पाहतोय. या मागील व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण काय पाहिलेले आहो अँटीबायोटिक्स हा पॉइंट पाहिलेला आहे. व्हॉट आर अँटीबायोटिक्स? अँटीबायोटिक्स आर दी powerful or useful medicines which fight against a bacterial infection हे आपण पाहिलेलं होतं. त्याच्यामध्ये कोणकोणत्या बॅक्टेरिया यूज केल्या जातात हे देखील आपण पाहिलेलं होतं. पहा मुद्दामच हा पॉइंट मी मागे ठेवलेला आहे. तुमच्या पॉइंटमध्ये तुमच्या पुस्तकामध्ये 3 चार्ट्स दिलेले आहेत तुम्हाला. चार्ट्स काय आहेत पहा. देअर आर व्हेरियस मायक्रो ऑर्गॅनिझम अँड हाऊ दॅट मायक्रो ऑर्गॅनिझम्स are used for the commercial purpose for organic production and that from the use of that microorganism which beverages which products are produced. ते वाचून समजण्यासारखं देखील आहे. मुद्दामच हा पॉइंट मी मागे ठेवलेला आहे. 3 चार्ट्स आहेत तिथे तुमच्या त्या पुस्तकामध्ये. एक ब्लू कलरमध्ये आहे, एक येलो कलरमध्ये आहे आणि एक ब्लू आणि पिंक कलरमध्ये आहे. असे 3 चार्ट्स तुमच्या बुकमध्ये आहेत. त्यातले आपण आज 2 पाहणार आहोत आणि त्याच्या आधीच मी अँटीबायोटिक हा पॉइंट घेतलेला आहे. ओके, कसंही बघितलं तरी काही हरकत नाही आहे आणि काही अवघडसुद्धा नाही आहे. जरी तो पहिला असला किंवा हा पहिला असला काहीही प्रॉब्लेम नाही. ॲक्च्युली ह्या 3 चार्टनंतर तो पॉईंट आहे, तो आधी बघितला तरी चालेल, हा तो नंतर असेल तरी चालेल, हा नंतर पाहिला तरी चालेल. हे क्लिअर झालं. सो मी का थांबले पुन्हा, कारण की ॲक्च्युली हा पॉईंट पहिल्यांदा आहे आणि आपण अँटीबायोटिक आधी पाहिलेला आहे. सो कसंही करा, काहीही प्रॉब्लेम नाही. पहा आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण काय पाहणार आहोत तर प्रोडक्शन ऑफ बिवरेजेस. इथं काही मी एक्झाम्पल्स लिहिलेली आहेत. प्रोडक्शन ऑफ बिवरेजेस. बिवरेजेस म्हणजे काय? काही कोल्ड्रिंक्स असतील, काही प्रोडक्ट्स असतील, काही कॉफी बीन्स असतील, असे जे बिवरेजेस असतात ते कशापासून प्रोड्यूस केले जातात. बीच मायक्रो ऑर्गॅनिझम हेल्प्स फॉर द प्रोडक्शन ऑफ दॅट beverages. What is the role of that microorganism? What actual process takes place in that beverage production? हे सगळं आपल्याला पाहायचं आहे. 4 एक्झाम्पल्स दिलेले आहेत तुमच्या पुस्तकामध्ये. आपण 1 बाय 1 पाहूयात. लक्षात आले पॉईंट काय आहे? प्रोडक्शन ऑफ बिवरेजेस पाहिजे. आता फॉर एक्झाम्पल इथं पहिलंच दिलेलं आहे पहा कॉफी. आता मी उलटं जाते म्हणजे आपल्याला कळेल. हां, जे काही कॉफी प्रोडक्ट आहे, कॉफी सगळ्यांना माहिती आहे. नेसकॅफे आहे, ब्रू आहे, नेस्लेची आहे, खूप साऱ्या कॉफीज तिथं असतात, हो की नाही. ह्या जे काही कॉफी आहेत, ही कॉफी कशी प्रोड्यूस केली जाते तर इट प्रोड्यूस विथ द हेल्प ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम. कोणत्या मायक्रो ऑर्गॅनिझमपासून प्रोड्यूस केली जाते पहा तर कॉफीचं फ्रूट असतं, त्या कॉफीचं बॉटॅनिकल नेम आहे, त्या फ्रूटचं नेम आहे कॅफिया अरेबिका. काय नेम आहे? कॅफिया अरेबिका. विथ द हेल्प ऑफ दिस फ्रूट दी कॉफी इज प्रोड्यूस्ड. पहा त्याच्यामध्ये जे काही मायक्रो ऑर्गॅनिझम वापरले जातात, विच मायक्रो ऑर्गॅनिझम आर यूज्ड फॉर द प्रोडक्शन ऑफ कॉफी? दी लॅक्टोबॅसिलाई ब्रुसिस. लॅक्टोबॅसिलाई ब्रुसिस ही जे काही मायक्रो ऑर्गॅनिझम आहे ते यूज केले जातात. अँड व्हॉट इज द रोल ऑफ दिस मायक्रो ऑर्गॅनिझम? इज सेपरेटिंग सीड फ्रॉम दी फ्रूट. फ्रूट लिहायचं राहिले, तुम्ही पाहिजे असेल तर तिथं लिहू शकता. काय केलं जातं ते तर जे काही कॉफीचं फ्रूट आहे त्यापासून सीड सेपरेट करण्याचं काम कोण करतं तर ह्या बॅक्टेरिया करतात किंवा ह्या मायक्रो ऑर्गॅनिझम्स करतात. सी द फर्स्ट प्रोडक्ट इज दी कॉफी. त्यासाठी जे वापरलं जाणारे फ्रूट आहे, व्हॉट इज द नेम ऑफ दॅट फ्रूट? कॅफिया अरेबिका. आता ही नावं थोडीशी अवघड वाटतील, पण अवघड वाटली तरी तिथं आपल्याला ऑप्शन नाही आहे, ती लक्षातच ठेवावी लागतील. काय तर कोणता आणि मायक्रो ऑर्गॅनिझम सांगितलं तर लॅक्टोबॅसिलाई ब्रुसियस. व्हॉट इज द रोल? रोल इज सेपरेटिंग द सीड फ्रॉम फ्रूट. सी नंबर 2 इज दी कोकाय. ओके, द फ्रूट इज used for this production is Theobroma cocci. What is name? Theobroma cocci. Which bacteria acts? पहा इथं काय होतं, कोणत्या बॅक्टेरिया इथं, सॉरी बॅक्टेरिया नाही, व्हेरी सॉरी,
मायक्रो ऑर्गॅनिझम्स, विच मायक्रो ऑर्गॅनिझम्स और विच मायक्रोब्स इज यूज्ड. पहा हा चार्ट दिलेला आहे. इथं मी नंबर्स लिहिलेले आहेत, इथं फ्रूटचं नेम लिहिलेलं आहे, इथं कोणत्या मायक्रो ऑर्गॅनिझम्स यूज केल्या जातात ते लिहिलेलं आहे, इथं त्यांचा रोल लिहिलेला आहे आणि इथं नेम ऑफ दॅट पर्टिक्युलर प्रोडक्ट लिहिलेला आहे. पहा फर्स्ट आपण पाहिलं कॉफी. सेकंड वन इज दी थिओब्रोमा कोकाय. विच मायक्रो ऑर्गॅनिझम इज प्ले इम्पॉर्टंट रोल इन द प्रोडक्शन ऑफ कोको. प्रोडक्शन असतं ना कोको पावडरचं प्रोडक्शन ते. इथं कॉफी आहे, इथं कोको कोला नाही हा, कोको. कोको पावडर असते ना चॉकलेट पावडर ब्राऊन कलरची ती. पहा कॅन्डिडा, हन्सेनुला, पिचिया आणि सॅक्युरोमायसिस सेरेवेसिस हे जे काही मायक्रो ऑर्गॅनिझम आहेत ते काय करतात, यांचा देखील सेम रोल आहे. हे काय करतात, दी सेपरेटिंग सीड्स फ्रॉम दी फ्रूट. फ्रूटमध्ये असणारे जे काही सीड्स आहेत हे सेपरेट करायचं काम कोण करतं, तर कॅन्डिडा, हन्सेन्युला, पिचिया आणि सॅक्युरोमायसिस सेरेवेसी हे जे 4 मायक्रो ऑर्गॅनिझम आहेत हे काय करतात, तिथं इम्पॉर्टंट रोल प्ले करतात आणि त्यापासून आपल्याला काय मिळते, कोको पावडर ही जी असते ना ती आपल्याला मिळते. नंबर थर्ड वन इज दी ग्रेप्स. पहा आता ग्रेप्सपासून आपल्याला माहिती आहे मोठ्या प्रमाणावरती जे काही वाईन शॉप असतात, वायनरीज असतात, तिथं काय केलं जातं, जी काही वाईन, बियर, रम्स जे काही तयार केले जातात विथ दी हेल्प ऑफ ग्रेप्स. आता ग्रेप्स म्हणजे म्हटल्यानंतर ग्रेप्समध्ये काय आली, शुगर आली. शुगर आली म्हटल्यानंतर तिथं प्रोसेस कोणती होणार आहे आता हे तुम्हाला सांगायची गरज नाही. कोणती प्रोसेस होणार होती, तिथं फर्मेंटेशन प्रोसेस होणार. पहा कशा पद्धतीने होते. तर फ्रूटचं नाव काय आहे, ग्रेप्स. कोणत्या मायक्रो ऑर्गॅनिझम तिथं वापरले जातात, डोळे झाकून तुम्ही सांगू शकताय. आपण या मागील व्हिडिओ लेक्चरमध्ये हा रेफरन्स केलेला आहे, तुम्हाला मी सांगितलेलं सुद्धा आहे. सॅक्युरोमायसिस सेरेवेसी या ईस्ट किंवा दिस मायक्रो ऑर्गॅनिझम प्लेस an important role in the production of wine. What is the role? रोल काय असणार आहे त्यांचा, फर्मेंटेशन ऑफ ज्यूस टेक्स प्लेस. पहा काय केलं जातं, ग्रेप्सचा जो ज्यूस आहे, ज्यूस ऑफ ग्रेप्स, तो काय केला जातो, रिॲक्ट कोणाबरोबर केला जातो, सॅक्युरोमायसिस सेरेवेसी. शॉर्टमध्ये लिहिते सॅक्युरोमायसिस सेरेवेसी ही काय आहे, वन काइंड ऑफ अ yeast. What happened there? There is a fermentation takes place. आणि आपल्याला माहिती आहे फर्मेंटेशन होतं म्हणजे त्यापासून काय तयार होणार आहे, फर्मेंटेशन प्रोडक्टमधून CO2 आणि इथॅनॉल. इथॅनॉल म्हणजेच काय हो, इथॅनॉल म्हणजेच अल्कोहोल. अल्कोहोल म्हणजेच या ठिकाणी काय तयार केली जाते, एक प्रकारची वाईन तयार केली जाते. अशा पद्धतीनं इथं प्रोसेस होते. सो फर्मेंटेशन प्रोसेस तुम्हाला माहीत आहे, मी सांगितलेली आहे. ज्या प्रोसेसमध्ये CO2 आणि इथॅनॉल फॉर्म होतात, कशाच्या ह्याच्यावरती रिॲक्शन झाल्यानंतर, शुगरवरती रिॲक्शन झाल्यानंतर. आता ग्रेप्सच्या ज्यूसमध्ये काय असणार आहे, शुगर असणार आहे. शुगरमध्ये काय असतात, कार्बोहायड्रेट असतात. हे मी तुम्हाला खूपदा सांगून झालेलं आहे. सॅक्युरोमायसिस सेरेवेसी ईस्ट हे ह्याच्यावरती केमिकल रिॲक्शन करतं. द प्रोसेस ऑफ फर्मेंटेशन होती इथं आणि फर्मेंटेशन प्रोसेस थ्रू आपल्याला काय मिळतं, CO2 आणि इथॅनॉल मिळतं. सेम तसंच ॲपल सायडर, तुम्ही मोठ्या प्रमाणावरती ॲपल सायडर ऐकलं असेल. पहा सायडर व्हिनेगर वेगळं असतं, ॲपल सायडर वेगळं असतं. तर सायडर हे कशापासून, ॲपल सीडर कशापासून, सिडार किंवा त्याला सिडार असं म्हटलं जातं इन मराठी. ॲपल सायडर इन अ इंग्लिश. कशापासून सुरू केलं जातं, तर इथं जे फ्रूट वापरलं जातं ते ॲपल असतं. त्याच्यानंतर जे मायक्रो ऑर्गॅनिझम्स त्याच्यावरती रिॲक्शन करतात, दॅट मायक्रो ऑर्गॅनिझम अगेन द सेम वन, दॅट वन इज नथिंग बट द ईस्ट, that one is nothing but the Saccharomyces cerevisiae. Same the process of fermentation of juice takes place and after that the formation of cider takes place किंवा cider takes place. चार्ट लक्षात आलेला आहे. याच्यामध्ये लक्षात काय ठेवायचं, पहा फ्रूटचं नाव, बिवरेजचं नाव आणि मायक्रो ऑर्गॅनिझमचं नाव. सोपं आहे. हे खालचे दोन तर खूप सोपे आहेत. ग्रेप्सपासून वाईन तयार केली जाते, ॲपलपासून सायडर तयार केलं जातं. दोन्ही इकडं सेम आहेत, फक्त तुम्हाला इथं दोन लक्षात ठेवावे लागतील. आय होप हे तुम्हाला समजलं असेल. अशाच पद्धतीचा एक दुसरा चार्ट तुमच्या पुस्तकामध्ये आहे, तो तुम्हाला वाचून समजेल. आता पहा नेक्स्ट आपण पाहणार आहोत सबस्टन्स ऑब्टेन्ड बाय मायक्रोबियल प्रोसेसिंग अँड देअर रोल. कोणते सबस्टन्सेस आहेत की जे मायक्रोबियल प्रोसेसनंतर आपल्याला फाउंड होतात आणि त्यांचा रोल काय आहे हे आपण पाहणार आहे. इकडं मी सबस्टन्सेस लिहिलेले आहेत आणि इकडं त्यांचा रोल लिहिलेला आहे. वन बाय वन आपण बघूयात. पहा द फर्स्ट वन इज दी सायट्रिक, मॅलिक अँड लॅक्टिक ॲसिड.
दीज आर दी 3 एक्झाम्पल्स ऑफ ॲसिड्स. तुम्हाला माहिती आहे लॅक्टिक ॲसिड, सायट्रिक ॲसिड, मॅलिक ॲसिड कशासाठी लागतं, जे काही वेगवेगळे प्रोडक्ट्स असतात. आता सायट्रिक ॲसिड, आता डोसा करतो आपण, इडलीज बनवतो, चटणीज बनवतो किंवा आणखीन आपण काय बनवतो तर जे काही केक्स वगैरे असतो त्याच्यामध्ये आपण काय करतो सायट्रिक ॲसिड टाकतो किंवा आणखी काय टाकतो त्याच्यामध्ये तर असे जे ॲसिड्स असतात किंवा ढोकळा करतो आपण त्याच्यामध्ये देखील सायट्रिक ॲसिड टाकतो. काय करतं ते टू इम्पार्ट ॲसिडिटी. ते काय करणार आहे ॲसिड्स आहेत म्हणल्यानंतर ते काय करणार आहेत टू इम्पार्ट ॲसिडिटी, आम्लता देण्याचं काम करणार आहे ना. टू गिव्ह ॲसिडिटी, इम्पार्ट म्हणण्यापेक्षा गिव्ह म्हणा म्हणजे तुमच्या लक्षात येईल. टू गिव्ह ॲसिडिटी ऑफ दॅट पर्टिक्युलर सबस्टन्स. पहा म्हणजे काय करतात ते ॲसिडिटी देण्याचं काम करतात. ओके. नंबर 2 इज दी ग्लुटामिक ॲसिड, लायसिन अँड ट्रिप्टोफॅन. ट्रिप्टोफॅन, ग्लुटामिक ॲसिड, लायसिन आणि ट्रिप्टोफॅन हे देखील सबस्टन्सेस मायक्रोबियल प्रोसेसिंगने प्रोड्यूस केले जातात. अँड व्हॉट इज द रोल ऑफ दिस 3? इट गिव्स प्रोटीन बिल्डिंग्स. म्हणजे का बाय पहा जे आपल्या बॉडीमध्ये असणारे प्रोटीन्स आहेत त्या प्रोटीनना बिल्डअप करण्याचं काम कोणाचं असतं तर ग्लुटामिक ॲसिड, लायसिन आणि ट्रिप्टोफॅन. पहा तुम्हाला काय केलं जाईल तुम्हाला इकडं रोल दिला जाईल आणि इकडं सबस्टन्सेसची नावं विचारली जातील और सबस्टन्सेस दिले जातील किंवा तुम्हाला रोल विचारला जाईल. असं कशाही पद्धतीनं तुम्हाला फॉर 1 मार्क फॉर 2 मार्क हे विचारलं जाईल. आफ्टर दॅट नायसिन अँड नॅटामायसिन. व्हॉट इज द रोल मायक्रोबियल रेजिस्टर. आता मायक्रोबियल रेजिस्टर म्हणजे काय मायक्रोबियल म्हणजे जे काही बॅक्टेरियल इन्फेक्शन होतं त्याच्या अगेन्स्ट काम करायचं काम करतं. म्हणजे कोण रेजिस्टर म्हणजे काय त्यांना किल करण्याचं काम जे काही असतं तर ह्या मायक्रो ऑर्गॅनिझमचं असतं, ह्या सबस्टन्सेसचं असतं. आपल्या बॉडीमध्ये जे काही बॅक्टेरियल फंगल इन्फेक्शन झालेलं आहे त्यांच्या अगेन्स्ट काम करण्याचं काम कोण करायचं असतं तर नायसिन आणि नॅटामायसिन हे काय करतं मायक्रोबियल रेजिस्टर म्हणून ते तिथं परफॉर्म करतात. नाव एस्कॉर्बिक ॲसिड. एस्कॉर्बिक ॲसिड म्हणजेच कोण हो तर विटॅमिन सी, B12 आणि B2. These substances are also produced with the help of microbial processing. This acts as antioxidants and vitamins. काय हो त्यांचा रोल काय आहे विटॅमिन B12, विटॅमिन B2. पहा ज्यावेळेस आपलं तोंड येतं की नाही तेव्हा आपल्याला विटॅमिन B12च्या गोळ्या दिल्या जातात. कशासाठी हो कारण की तिथं आपल्याला विटॅमिन B12ची कमतरता असते. सो हे जे काही आहेत विटॅमिन सी, विटॅमिन B12, एस्कॉर्बिक ॲसिड इट्स ॲक्ट्स ॲज ॲन अँटीऑक्सिडंट. सी बीटा कॅरोटीन, लायसोपीन, झॅन्थिन अँड लॅक्टिन. These substances are also produced from microbial processing. And what is the role of these substances? Edible colors. आता edible colors. What is the meaning of edible color? Edible color means the color which produced from natural sources. पहा edible color चा अर्थ काय आहे? The color produced from नॅचरल सोर्सेस. आता नॅचरल सोर्सेस कोणकोणते असतील मग इट कॅन बी प्रोड्यूस्ड फ्रॉम प्लांट्स, इट कॅन बी प्रोड्यूस्ड फ्रॉम फ्लॉवर्स, इट कॅन बी प्रोड्यूस्ड फ्रॉम व्हेजिटेबल्स. असे जे काही नॅचरल सोर्सेस आहेत यांच्यापासून जे काही कलर्स मिळवले जातात त्या कलर्सला काय म्हटलं जातं इडिबल कलर्स असं म्हटलं जातं. पहा फॉर एक्झाम्पल बीटा कॅरोटीन दिलेलं आहे. आता बीटा कॅरोटीन हे कुठल्या व्हेजिटेबलमध्ये असतं तर तुम्हाला माहीत आहे वेल नोन आहे. कोणत्या व्हेजिटेबलमध्ये असतं तर बीटामध्ये बीटा कॅरोटीन असतं. त्याच पद्धतीनं लायसोपीन, झॅन्थिन हे देखील काही नॅचरल सोर्सेसपासून मिळणारे सबस्टन्सेस आहेत आणि ह्यांचं रोल काय आहे विच ॲक्ट्स ॲज इडिबल कलर. म्हणजे नॅचरल सोर्सेसपासून जे कलर मिळतात त्यांना इडिबल कलर म्हटलं जातं आणि या इडिबल कलरचा कोणत्याही प्रकारचा साईड इफेक्ट नसतो बाळांनो. सो इट इज हार्मलेस टू अवर बॉडी. ओके. नेक्स्ट पॉलिसॅकराइड अँड ग्लायकोलिपिड्स. इट्स ॲक्ट्स ॲज इमल्सिफायर्स. सी व्हॉट इज द मिनिंग ऑफ इमल्सिफायर्स. पॉलिसॅकराइड आणि ग्लायकोलिपिड हे जे सबस्टन्सेस आहेत हे इमल्सिफायर म्हणून ॲक्ट होतात. आता व्हॉट इज द मिनिंग ऑफ इमल्सिफायर. पहा ज्यावेळेस कोणतेही सबस्टन्सेस पातळ असेल किंवा घट्ट असेल म्हणजे थिक असेल किंवा थिन सबस्टन्सेस असतात ह्या थिन सबस्टन्सेसला एक सॉफ्टनेस देण्याचं काम कोण करतं तर इमल्सिफायर्स करतात. यांचा रोल काय आहे गिव्ह सॉफ्टनेस टू थिन अँड थिक सबस्टन्सेस. गिव्ह softness to
thin and thick substances to form a homogeneous mixture. homogeneous mixture. आता homogeneous मिक्सरचा अर्थ माहिती आहे ना. homogeneous म्हणजे युनिफॉर्म मिक्सचर. ज्या मिक्सचरमध्ये एकच लेयर फॉर्म होतो त्याला होमोजिनस मिक्सचर असं म्हटलं जातं. तर ज्या मिक्सचरमध्ये 2 लेयर फॉर्म होतात म्हणजे डिफरंट आपल्याला तिथं फेजेस मिळतात त्यांना हेटेरोजेनस मिक्सचर असं म्हटलं जातं. होमो सिंगल, हेटेरो डिफरंट. लक्षात आलं. इमल्सिफायरचं काम काय आहे? which gives softness to the thin and thick substances to make or to form homogeneous mixture. म्हणजे एखादा पदार्थचं होमोजिनियस मिक्सचर करण्यासाठी एक प्रकारचा सॉफ्टनेस देण्याचं काम कोण करतं? तर इमल्सिफायर करतात किंवा त्याला इमल्सिफायर असं म्हटलं जातं. नाउ सी नेक्स्ट वन. व्हॅनिसिलिन, इथाइल ब्युटारबेट सॉरी vanillin, ethyl butyrate, fruit flavor, peppermint, essence of various fruit and flower. रोल काय असणार आहे? इसेन्स. वेगवेगळ्या पद्धतीचे इसेन्स असतात पहा. आपण फूड प्रोडक्टमध्ये वापरतो. एखादं आपल्याला फूड प्रोडक्ट तयार करायचं असेल, केक्स असतील, आईस्क्रीम्स असेल, अशामध्ये काय केलं जातं? तर अशा पद्धतीचे वेगवेगळे इसेन्स वापरले जातात. अँड द लास्ट वन इज दी झायलिटॉल अँड aspartate. Okay, these two are acts as artificial sweeteners which having low calories. पहा काय सांगितलेलं आहे लास्ट? झायलिटॉल आणि ॲस्पार्मेट हे जे सबस्टन्सेस आहेत यांचा रोल काय आहे? तर ते आर्टिफिशियल स्वीटनर म्हणून ॲक्ट्स होतात की जे लो कॅलरीचे असतात. फॉर एक्झाम्पल द्यायचं म्हटलं तर तुम्ही टी व्हीला ॲडव्हर्टाईज पाहत असाल पहा. कोणती ॲडव्हर्टाईज? तर शुगर फ्री और नॅचरा फ्री हे जे आहेत हे कशापासून तयार केले जातात? म्हणजे हे काय असतात? तर झायलिटॉल आणि ॲस्पार्मेट हे असतात की ज्याच्यामध्ये आर्टिफिशियल स्वीटनर म्हणजे कृत्रिमरित्या त्यांना गोडपणा दिलेला असतो की ज्यामुळं आपल्या बॉडीमध्ये मोर किंवा जास्त कॅलरीज जात नाहीत, लो कॅलरीज फॉर्म केल्या जातात. सो अशा पद्धतीनं आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण 2 पॉईंट्स पाहिलेले आहेत. एक म्हणजे प्रोडक्शन ऑफ बिवरेजेस अँड दी सबस्टन्सेस विच आर प्रोड्यूस्ड फ्रॉम मायक्रोबियल प्रोसेसिंग अँड what are the role of that substances which are produced from microbial processing. ओके, आपण थांबूयात.